बस एकत्र बसले जावं तुमची येणारी मंडळी सर्व आलेली आहे. सर्व आले. मग हा जो कार्यक्रम आपण योजलेला आहे तो सुरुवात करायला हरकत नाही. तुम्हाला पोरगी पसंत आहे ना? अंजू तुला दागिन्यामध्ये एक याप्रमाणे आपलं मंगळसूत्र आणि कानामध्ये ज्या पद्धतीने नवीन आता काय असेल त्यांच्या पसंतीचं आहे आणि एक अंगठी साखरपुड्यासाठी त्याचे 3 दागिने आम्ही. तर नमस्कार, शुभ सकाळ मित्रांनो. तर मी दर्शन खापरे तुम्हा सर्वांचं स्वागत करतो आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवरती, ज्याचं नाव आहे मी कोकणी दर्शन. तर मी कोकणी दर्शन घडवणार तुम्हाला कोकण दर्शन. तर मित्रांनो, आजचा ब्लॉग यासाठी चालू करतो की आम्ही आता चाललोय चहा पाणी घेण्यासाठी. म्हणजेच आमची एक ताई आहे, म्हणजे आमचं नातेवाईक आहे, तिची ताई आहे. तर तिची काजुर्लीमध्ये चहा पाणी आहे. म्हणजे माझ्या आत्याची मुलगी जी आहे तिची काजुर्लीमध्ये चहा पाणी आहे, तिकडे आम्ही चाललेलो आहे. तर जाऊया. आजचा ब्लॉग शेवटपर्यंत तुम्ही नक्की बघा. तर कोकणातील पसंती कार्यक्रम कसा असतो, तर प्रत्येक गावाप्रमाणे प्रत्येक म्हणजे ज्याप्रमाणे त्याची रीतिरिवाज असतात त्याप्रमाणे तो कार्यक्रम असतो. तर तुम्हाला सुद्धा आज आमच्या म्हणजे त्या गावचा कार्यक्रम कसा असतो, पसंती कार्यक्रम, तो तुम्हाला या ब्लॉगच्या माध्यमातून पाहायला मिळेल. तर चला तर मग आजचा ब्लॉग शेवटपर्यंत बघूया. आणि आम्ही आता निघणार आहोत चहा पाण्याला जाण्यासाठी. तर आपण चला पटकन रेडी होऊया आणि जाऊया. तर मित्रांनो, आम्ही आता निघालोय काजुर्लीमध्ये जाण्यासाठी. आपल्याकडे योगा दादा आहे, आपल्यासोबत अमित दादा, अण्णा पण आहे. तर आम्ही आता चाललोय काजुर्लीमध्ये चहा पाण्याला. आपल्याला न्यायला स्पेशल गाडी आलेली आहे. स्पॉन्सर गाडीचे स्पॉन्सर बघा, आणि हे गाडीचे चालक मालक सगळे. अरे प्रथम पण आहे. गणपती बाप्पा मोरया. भजन कोण करणार? भजन करायला येणार रिटर्न. खाडीच्या पुलावर खाली टाक. लवकर पोहोचतील. भजन कोण करणार? हे सगळे चालले होते. भजनाला येणार रे. भजन कुठं आहे? भजन रात्री आहे. बाहेर जाणार होतं ना कुठेतरी. बाहेर नाही, बाहेर उद्या खाली ते पडते पाणी टिकीत. गाडी आलं. टाटा, जावा सावकाश जावा. तुम्ही कुठं आता? आम्ही आता निघालेले ते शृंगारतुरीला चाललेत. हा, आणि आम्ही आता इथं निघालोय. इकडे खाली जायचंय आपल्याला चालत. इथून तिकडे घर आहे त्यांचं. मुंबईकर आलेत खास मुंबईवरून गणपतीसाठी गावी. इकडून खाली जायचं काय? तिकडे शॉर्टकटनी चला. कुठून तो राहिले वाटते. येतात आहे. शॉर्टकट होता. हो काय नाही, फक्त फुसफुस करतोय, बाकी त्याच्यानं काय होत नाही. आम्ही चालत चाललोय आता खाली. अजून किती लांब आहे रे? आलेला आहे मी आता वाडीमध्ये. अण्णा बरोबर आलंच आहे ना आम्हाला?
बघू ये म्हणजे नाही तर बर्थडे व्हायचा. वाडी फिरता आम्हाला काय भर घर काय भेटत नाही. अण्णा कुठेतरी नेतोय. अण्णा आज नाही समजत आहे कुठं आणलाय यांना. आता आलेलं काय बरोबर. आता त्याला सूड लागलाय. इथनं वाट कुठं आहे. अरे देवा अजून नाही. अजून पण कन्फ्युजच आहे. डिप कोण वरती विरत गेलात ना तर तिथनं तुला डिपो खाली भेटल. जवळ आहे ना विहीर. हा इथं खाली गेलात ना डिपो जाऊ शकतो. डिपकोवाला आता कोण भेटणार पावसाळ्यात. जवळ ना. अरे तसं बैलच नाही योग्य जवळ लांब नाही. आम्ही चहा प्यायला बसलोय आणि आपल्याला नाश्ता आणलेला आहे. काय खाऊ कन्फ्यूज झालेलं आहे आम्ही. तर या सर्वांनी चहा प्यायला. तर मित्रांनो आता पाहुणे मंडळी आलेले आहेत आणि थोड्याच वेळात चहा पाणीला सुरुवात होईल. हा तर सगळे पाहुणे मंडळी आता आलेले आहेत. थोड्याच वेळात सुरुवात होईल. बस एकत्र बसले जावं. तुमची येणारी मंडळी सर्व आलेली आहे. सर्व आले. मग हा जो कार्यक्रम आपण योजलेला आहे तो सुरुवात करायला हरकत नाही. तुम्हाला पोरगी पसंत आहे ना. हे अंजू तुला दोघांची एकामेकाची पसंत झाली आहे ना. हा
म्हणजे बोर्ड आता नवीन पाहुणे आलेले आहे, त्याचं कार्यक्रम झालेला आहे पुढेचा, त्यांना पसंत झालेली आहे. त्याप्रमाणे आता तुम्ही नवीन पैसे केले तर आम्हाला थोडीशी माहिती द्या, जरा उभं राहावा. गाव बोट कुठे वाडी आहे, काय आहे, कसं काय ते तुमची माहिती द्या आम्हाला. गावाची वाडी कोणती घोडवाडी, काजूर्ली गावाची आपली घोडवाडी मराठवाड्यातील सर्व तुम्ही ग्रामस्थ आणि वाडीतल्या सगळ्यांना नमस्कार. आम्ही संगमेश्वरमध्ये आमचं गाव अंबाव पोंशे तालुका संगमेश्वर जिल्हा रत्नागिरी. आमची वाडी घडीचेवाडी आणि घडीचेवाडीमध्ये आमचं काही महिला कुटुंब आहे. त्यांचा मुलगा आहे श्याम म्हणतात, त्याचं नाव आम्ही श्याम म्हणतो त्याला, पण त्याचं नाव खरं नरेश म्हणतात. ठीक आहे, तर आपण सगळे चांगली जोडी करण्यासाठी दोघांचे चांगले संबंध जुळवण्यासाठी आलेलो आहोत. आपला 4 महिन्याचा कार्यक्रम जो म्हणतो आपण, तो बघण्याचा कार्यक्रम तो झालेला आहे. याच्या मागच्या तात्पर्य आपल्याकडे आपल्या कोणती समाजामध्ये असं असतं मला वाटतं. हा कार्यक्रम आपण केल्यानंतर तुमच्या वाडीतील किंवा तुमचे नातेवाईक किंवा आमच्या वाडीतील किंवा आमच्या नातेवाईक या सगळ्यांना हा कार्यक्रम कळावा, त्याच्यामार्फत त्या संदेश द्यावा की बाबा या ठिकाणी यांनी मुलगी बघितलेली आहे, अशा प्रकारे केले, याची शोधिंग झालेली आहे किंवा आपली शोधिंग झालेली आहे, किंवा अंतर्गत काही आपल्या बाबी आहे की बाबा दागिन्यांचे असतील, आणखी गाडीवाड्यांचे असतील, त्याच्या लग्नांचे असतील, तर आपण कशा कराव्या याच्यासाठी आपण इथे बसून चर्चा करू शकतो. तर आता तुमच्या लक्षात आलेलंच असेल, आम्ही आमच्या वाडीच्या प्रमुख इथे आणलेल्या आहेत. आमच्या वाडीचे प्रमुख उभे राहा शांताराम जोशी, आमच्या वाडीचे प्रमुख वाडीचे गावकर असे आहेत. बाकी आम्ही सगळे वाडीचे कार्यकर्ते आहेत. तर आम्ही आमची ओळख करून तुम्हाला दिलेली आहे, तुमची ओळख करून द्या. तालुका गोवागड. आज आमच्या गावाची जी मलेवाडी म्हणून नाव आहे त्याच्यामध्ये भोवड गुरुवार असे घरं आहेत. तर दागिन्यांचा जो विषय आहे तो विषय आपल्या सवडीप्रमाणे, आपल्या पद्धतीप्रमाणे जे रीतीनं जाईल त्याप्रमाणे करू शकता, जबरदस्ती नाही. आणि थोडक्यात होईल अशा पद्धतीने प्रत्येकाने संबंधितपणाने ते वागवून तो कार्यक्रम लग्नाचा पार पाडायचा आहे. जबरदस्तीमध्ये करायचा, कुठेतरी अवघड ढवळे शक्य करायचा नाही. आता ती परिस्थिती नाही आहे. तेव्हा पुढचा कार्यक्रम कधी घडवायचा आपण लग्न कार्यक्रम आता कसं होतं आहे, आपल्याकडे हा कार्यक्रम झाला तर याच्यानंतर जी पुढची जी कामं आहेत ती माझ्या मते थोडी जे मालक आहेत ते आपापल्या परीने आपापली कामं ते करतील, ज्याप्रमाणे ते ठरवतील त्याप्रमाणे आपण दोन्ही भाऊ आपली कामं उरकून घेऊ. कोणत्या साखरपुड्याचा पुढचा कार्यक्रम असेल, आणखी काही मधले कार्यक्रम आपल्या एकामेकाला फोन करून सांगतील. आपण सगळ्यांसमोर काही मांडायचं आहे की आपल्याला आणखी काही काय विचार नाही, फक्त तुम्ही काय करणार ते मला सांगा. त्यांच्यासमोर आपण माहिती पण सगळ्यांना माहिती पडलं. दागिन्यामध्ये एक याप्रमाणे आपलं मंगळसूत्र आणि कानामध्ये ज्या पद्धतीने नवीन आता काय असेल ते त्यांच्या पसंतीचं आहे, आणि एक अंगठी त्याच्या साखरपुड्यासाठी त्याचे 3 दागिने आम्ही लावणार. ते दागिने ते तुमच्याकडेच राहणार आहेत. दागिन्याची गावकऱ्यांनी पहिल्यांदा चांगला सोडला आणि पहिलेच दिसले जेवढं कमी किंवा चांगला कमी खर्चामध्ये जेवढं करता येईल तेवढं करा. बरोबर त्याने आपलं जे काय करणार ते आता साधारण नाटकामध्ये साधारण आपलं एक तुम्ही भरपूर एक साधारण सावध काढला असेल, ठीक आहे.
हा जेव्हा आपण कार्यक्रम करतो ना तर जवळजवळ त्या लोकांनी सगळं बघून झालेलं असतं यांचं ना नावाचं ते झालेलं आहे. बरं आमच्या या चोरांकडून असं म्हणणं आहे की तुमच्याकडून त्यांना काही अपेक्षा नाही. हे पण क्लिअर व्हायला मुलीकडून काय मुलाला मिळावं अशी काय त्यांची काय अपेक्षा नाही. ठीक आहे. आपल्याला काय दोघांचं व्यवस्थित चाललं पाहिजे. बाकी काय देणं घेणं काय हे नाही. आपण अपेक्षा नाही म्हणतो तरी पण कसं दोन्ही साईडने आपापल्या परीने झोपतो हे घाऊस म्हणून करतो. तसं म्हणणं आहे की जो घर बघण्याचा जो कार्यक्रम आहे तर त्यांचं म्हणायचं या सीझन मध्ये जर तुम्ही जो लोक आला असता तर बरं झालं असतं असं त्यांचं म्हणणं आहे. ते अनंत तुमचं घर बघायला जायचं. घर बघायला आम्ही मालकाला पाठवतो. 2-3 माणसं घेऊन 8-10 तसं टाइम मिळेल त्याने येऊ जाऊ. आम्ही नंतर येऊ. बघा आणि तिच्या आतमध्ये जरा बघितलं तुमचा या कार्यक्रमाचा कर वगैरे काय आहे का? ते दिवाळी नंतर मोठ्या आता ह्या कार्यक्रमाचा काय देणं आमच्या आमच्या तर लग्नाची जी कामं आहेत ते दिवाळी झाली काय असं चांगलं पण दिवाळी झालीच नाही मोठी. तर मित्रांनो आम्ही आता जेवायला बसलोय. जोरदार भूक लागली होती. आपल्याकडे जेवायला आहे मस्त की पाहू शकतो काय काय तर आता आपण जेवण झाल्याच्या नंतर निघणार आहोत. अन्नासाठी 2 प्लेट खास मामा मुलीचा मामा म्हणून 2 प्लेट दिलेले आहेत खास. तर या सर्वांनी जेवायला अमिताला पण 2 प्लेट आहेत आणि मला सुद्धा 2 प्लेट आहेत. होय होय काढ प्लेट एक्स्ट्रा आहेत जास्त आहेत. सावकाश मला उपाशी ठेवशी. हा ठीक आहे. सर्वांना 2-2 प्लेट दिलेले आहेत. तर आता आपण सुरुवात करूया काय रे. तर आम्ही आता जेवायला सुरुवात करतोय. टाटा अभिनंदन तुम्हाला. चल यांना हा युट्यूब वरती आता एडिट कधी टाइम मिळेल तेव्हा टाकणार नक्कीच. चल आते बाय कर. हा हा चला टाटा हा चल. आमचीच घाई आहे आम्हाला जायचंय. भजनाला कॉल करता आमच्या घरातून. तर मित्रांनो आम्ही आता निघालोय घरी जाण्यासाठी. आता कुठली गाडी भेटते काय माहित नाही आम्हाला. चालत चाललोय. तर आम्ही आता इथे स्टॉप वरती आलेलो आहोत आणि गाडीची वाट बघतोय कधी येते गाडी. लवकर येऊ दे. नाही रे. तुझं नाव काय. व्हिडिओ बघतो तुम्ही. नाव काय तुझं. दीक्षा. तुझं नाव काय. आराध्या. तुझं. दीक्षा. आणि हा तुम्ही दिसणार आता व्हिडिओ तुम्ही टाकेत देवा.
चहा पाण्याच्या ब्लॉग मध्ये बघा. सकाळी गेलो होतो तिकडे भातगावला गेलो होतो. भातगाव नाही, काजूरलीत. चल मी जातो शिर्केवाडीत, जर ते काम आहे आणि पकड. तर मित्रांनो, आम्ही सकाळी गेलो होतो चहा पाण्याला, तिथून आता घरी आलेलो आहे. आणि आम्ही आता गेलो होतो मगाशी शिर्केवाडीमध्ये अनिल शिर्के यांच्या घरी गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी. तर त्या ठिकाणी सुंदर असं डेकोरेशन केलेलं आहे. त्या ठिकाणी बाप्पाची मूर्ती सुद्धा खूप सुंदर आहे. तर त्या ठिकाणचं तुम्हाला काही मी क्लिप घेऊन आलो ते दाखवण्याचा प्रयत्न करतोय. तर मित्रांनो, आजचा ब्लॉग हा आपण इथेच संपवूया. तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला आणि कोकणातील पसंती कार्यक्रम प्रत्येक विभागाप्रमाणे प्रत्येक क्षेत्राप्रमाणे वेगवेगळी पद्धत असते, त्याप्रमाणे त्यांचा कार्यक्रम त्यांनी तो साजरा केला. तर तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि असेच नवनवीन ब्लॉग व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या मी कोकणी दर्शन या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. तर मी कोकणी दर्शन घडवणार तुम्हाला कोकण दर्शन. चला तर मग भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये.